सध्या महापौर माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, एकंदरीत पाहिलं असेल तर जे विरोधक आहेत ते बघा, एक लक्षात घ्या, सभागृहामध्ये पवित्र मुंबई महानगरपालिकेने 4.5 वर्षानंतर इलेक्शन झाले. सर्व नगरसेवकांना या सभागृहामध्ये या मुंबईची सगळे विषय मांडण्यासाठी बोलवले आणि या मुंबईच्या पवित्र सभागृहामध्ये आपल्या देशाचं सर्वोच्च पद, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, पंतप्रधानाचं पद असलेले नरेंद्र मोदींच्या बाबतीत अर्वाच्य भाषेमध्ये घोषणाबाजी करणं हे या भारतीयाच्या प्रत्येक भारतीयांना पण अभिप्रेत नाहीये. अशा अगदी बोलतात ना, खालच्या स्तराला हे विरोधी पक्षनेता पद असलेली सगळी लोक अशा पद्धतीच्या वागणूक ह्या सगळ्या सभागृहात करतात आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना अशा पद्धतीने नारे देणं. आज केंद्रामध्ये आंदोलन चालू आहे. आमचं मोदी सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती लक्ष देतोय. त्याच्यावरती नक्कीच त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार. पण तुम्ही हे सभागृह चालू असताना आज मुंबईकरांचं कामकाज इथे चालू आहे आणि त्यावेळी तुम्ही संपूर्ण कामकाज सोडून या ठिकाणी नारे देताय. हे ह्या मुंबईकरांना तरी अभिप्रेत आहे का? सभागृह चालवून दिलं नाही. तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करत होता त्यावेळेस देखील जोरदार गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला. निवेदनापासून सुरुवात होणार होती. विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या निवेदनापासून सुरुवात होणार होती. मी त्यांना वारंवार सांगितलं, किशोरीताई पेडणेकर तुमचं निवेदन आहे, तुम्ही निवेदनाला सुरुवात करा. पण त्यांना आरोग्याच्या बाबतीत ते निवेदन करणार होते, पण मुंबईकरांच्या आरोग्याच्या पेक्षा जास्त त्यांना ती घोषणाबाजी मुलांसाठी आम्ही तेही आम्ही सुद्धा संवेदनशील आहेत. पण हे ते स्थान नाही आहे ना, सभागृह हे स्थान नाही आहे. सभागृहामध्ये इथे मुंबईकरांचं काम झालं पाहिजे. आंदोलन करा, मोर्चा करा, ते बाहेर रस्त्यावरती मैदानात. पण ह्या सभागृहामध्ये अशा पद्धतीने गोंधळ घालून कामकाजाला थांबवणं, मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न असतील, सर्व नगरसेवकांचे काही तळमळीचे कळकळीचे प्रश्न असतील, ते न घेता अशा पद्धतीने घोषणाबाजी करून सभागृहाची शिस्त बिघडवणं हे कितपत योग्य आहे? सभागृहाचे काही नियम असतात, सभागृहामध्ये काही आणता येत नाही. पण विरोधकांनी बॅनर आणले तर त्यांच्या विरोधक आता अतिशय पॅनिक सिच्युएशन मध्ये गेलेले आहे. एकतर ते ह्या विरोधी बाकावरती बसले आहेत, ह्या मानसिकतेतूनच ते अजूनपर्यंत बाहेर आलेले दिसत नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी घोषणाबाजी करणं, अशा पद्धतीने सभाशिस्त, सभाशास्त्र संपूर्ण खराब करणं, अशा पद्धतीचं त्यांनी कामकाज करायला सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे आता त्यांच्या अशा वागणुकीला आता मी काय बोलणार. म्हणून मला असं वाटतं त्या पद्धतीने ते सभागृहामध्ये बेशिस्तपणा करतात आहे, त्याचा मी विरोध करतो. सभागृह तुम्ही तहकूब करू शकला असता किंवा एखाद्यावरती नेम तुम्ही नाही, असं तहकूब प्रत्येक वेळा करू शकत नाही ना. महिन्यातून एक तर 4 किंवा 5 सभागृह असतात. प्रत्येक नगरसेवक मला भेटायला येतात. त्यांचे 66 ब विषय असतात, 66 क असतात, हरकतीचे मुद्दे असतात. हे सगळे विषय बाजूला प्रत्येक वेळा ठेवून जर तहकूब करत राहिले तर सभागृह चालणार कसं? आता आपण पावसाळ्याच्या दिवसात आहोत. बरेच विषय पटलावरती आलेले आहेत. प्रत्येक विषय आपल्याला घ्यावे लागतात. त्यामुळे संपूर्ण मुंबईचं कामकाज, प्रशासनाचं कामकाज त्यामुळे थांबतं. ते मंजूर करावे लागतात आणि प्रत्येक वेळा तहकूब करून मग मी मुंबईचं कामकाज कसं चालवू? तर त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या सभेमध्ये सभा हे ठिकाणच नाहीये नारेबाजीचं. तुम्हाला नारेबाजी करायची आहे, तुम्ही सभागृहाच्या बाहेर पॅसेजमध्ये करा. सभेमध्ये अशा पद्धतीने फ्लॅग्स दाखवणे, नारेबाजी करणे, देशाच्या पंतप्रधानाला अर्वाच्य भाषेत बोलणं हे अजिबात सभाशास्त्रात नाहीये आणि हे सभा शिस्त मोडण्याचं काम आहे. त्यामुळे ते अतिशय चुकीचं वागतात. ह्या ठिकाणी मी मोदी सरकार हाय अजूनही घोषणा देण्यात येतात. वाईट वाटतं मला या गोष्टीचं. आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपला अभिमान आहे, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. आपल्या देशाच्या सर्वोच्च पदाला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने हायचे नारे देणे हे शोकांतिक आहे. त्यामुळे मी त्यांचा निषेधच करतो. मॅडम, राज्यभरामध्ये युवकांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. खरं तर मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दररोज आहे आंदोलन करताना दुसरे अनेक तरुणांना जो आहे तो ताब्यामध्ये घेतला जातो. त्यांच्यावरती हे बघा, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला जे वाटतं तो त्या रस्त्यावर मैदानात उतरून बोलू शकतो, करू शकतो. तर त्यामुळे तो अधिकार संविधानाने दिलाय. पण तो कसा नियमात बसून शिस्तीने कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळं पालन करून त्यांनी केलं पाहिजे. ते ह्या पद्धतीने त्यांना करण्याचा अधिकार आहे. ते बोलू दे. आमचं जे सरकार आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यावर नक्कीच चांगला विचार करतो. जुहू समुद्रकिनारी अजून देखील कचरा पाहायला मिळत आहे. नाही, त्याच्यावरही प्रशासन